विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन. यात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत किशोर आपटे. विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीच्या कामकाजात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून नियम 293 अन्वये देण्यात आलेल्या चर्चांचे प्रस्ताव तसंच सन 2023-24च्या 8,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवरील विनियोजन विधेयकाच्या मंजुरीचा प्रस्ताव तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचं एक छोटं विधेयक पटलावर मांडायचं कामकाज करण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ इथल्या दौऱ्यामुळे अनेक मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री तिथे कार्यक्रमासाठी गेले असल्यानं विधानसभेत त्यांची अनुपस्थिती जाणवली. हीच आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य सांगता येतील. सकाळी 11 वाजता कामकाज सुरू होताच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाच्या पटलावर कागदपत्र मांडण्यासाठी अनुमती दिली. त्यावेळी राज्य माहिती आयोगाचा सन 2021चा 16वा अहवाल सामान्य प्रशासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचा सन 2019-20 तर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा सन 2020-21, 2021-22 या वर्षांचे अहवाल सादर केले. स्थगन प्रस्तावाच्या सूचना दालनात नाकारल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. मात्र नाना पटोले यांनी राज्यात झालेल्या अवकाळी गारपिटीमुळे नुकसानीबाबतचा मुद्दा उपस्थित केला. तसंच मतदारसंघातील विजेच्या लपंडावाबाबतच्या प्रश्नावर राज्य सरकारचं लक्ष वेधलं. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं लक्ष देण्याचं आश्वासन देताना प्रथेनुसार स्थगनला उत्तर देता येत नसलं तरी नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असल्यानं आपण उत्तर देत असल्याची मिश्किल टिप्पणी केली. त्यानंतर विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, रईस शेख यांच्यासह काही सदस्यांनी स्थगनच्या मुद्द्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार अनुपस्थित असल्यानं महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2024 विधेयक मांडण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना अनुमती दिल्याची घोषणा यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यानंतर सहकार मंत्री वळसे पाटील यांनी पुरवणी विनियोजन विधेयक मांडलं. त्यावर 4 सदस्यांनी आक्षेप नोंदवले. त्यावर आपल्या छोटेखानी खुलाशामध्ये प्रभारी वित्तमंत्री वळसे पाटील यांनी वित्तमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. त्यानंतर विधेयक मतास टाकण्यात आलं आणि आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. त्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024चा मसुदा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून देण्यात आलेल्या नियम 293 अन्वये मुंबईच्या गृहनिर्माण, परिवहन तसंच विकास नियोजनाबाबतच्या प्रश्नावरील अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह सत्ताधारी बाजूच्या सुमारे 125 सदस्यांकडून देण्यात आलेल्या विषयावरील चर्चा पुकारली. यावेळी आशिष शेलार यांनी चर्चेला सुरुवात करताना मुंबईत नव्यानं सुरू झालेल्या विकास कामांमुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्यास विद्यमान सरकारची कामगिरी कारणीभूत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावेळी शिवसेनेच्या मागील कारकिर्दीबाबत त्यांनी राजकीय टीका टिप्पणी देखील केली. शेलार यांच्या वक्तव्यांना त्यावेळी अनिल देशमुख यांनी आक्षेप घेतला. अटल सेतूच्या बांधकामापूर्वीच्या पर्यावरण विभागाच्या परवानग्यापासून अनेक कामं आधीच्या सरकारच्या काळात करण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. यानंतर या चर्चेत मुंबईतील अमित साटम, अमीन पटेल, झिशान सिद्दीकी, कालिदास कोळंबकर, नितेश राणे, भारती लव्हेकर, मनीषा चौधरी, तमिळ सेल्वन प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे, सुनील प्रभू इत्यादी अनेक सदस्यांनी आपापल्या मतदारसंघांशी संबंधित मुद्दे मांडले. धारावी विकास प्रकल्पासंबंधी शासनाच्या धोरणावर टीका करताना धारावीच्या काँग्रेस सदस्या वर्षा गायकवाड यांनी टीका टिप्पणी केली. त्याला भाजप सदस्यांकडून आक्षेप घेण्यात आले. त्यावेळी काही वेळा वर्षा गायकवाड यांच्याशी त्यांची शाब्दिक चकमक झाली.
या विषयावरील सदस्यांच्या चर्चा दुपारी 4 वाजेपर्यंत घेण्यात येतील. त्यानंतर विरोधी पक्षांकडून देण्यात आलेल्या नियम 293च्या प्रस्तावावरील चर्चा सुरू करण्यात येतील असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. त्यानंतर विरोधी पक्षांकडून देण्यात आलेल्या प्रस्तावावरील चर्चा सुरू करण्यात आल्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधलं. नागपूरच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्र्याच्या निर्यातीच्या विषयावर देखील त्यांनी शासकीय धोरणावर टीका केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नावर देखील त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. आमदाराकडून पोलीस ठाण्यात गोळीबार, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणासह अनेक बाबींचा उल्लेख करत देशमुख यांनी देशात राज्याचा गुन्हेगारीमधील क्रमवारीत वरचा क्रमांक लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. मनीषा चौधरी यांनी अभिषेक घोसाळकर प्रकरणाबाबत राजकारणापलीकडे जाऊन तपास करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. प्रणिती शिंदे यांनी राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर लक्ष वेधताना सरकारवर टीका केली. महिलांच्या प्रश्नावर शासनाच्या त्रुटीवर त्यांनी बोट ठेवलं. आरोग्याच्या प्रश्नावर देखील शासकीय रुग्णालयात उपचार मिळत नसल्यानं रुग्णांचे हाल होत असल्याचं त्या म्हणाल्या. हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखन केलं होतं किशोर आपटे यांनी. आता विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी. 2023-24च्या पुरवणी मागण्या आणि पुरवणी विनियोजन विधेयक मंजूर. महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयकातील तरतुदीला विरोधी पक्षानं घेतला आक्षेप. राज्यातल्या महापालिकांमध्ये मुंबई महानगरपालिकेसारख्या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. मंत्री उदय सामंत यांनी केलं स्पष्ट. मुंबईत वेगवान विकास कामं सुरू असल्याचा सत्ताधारी सदस्यांचा दावा, तर विकास निधी मिळत नसल्याचा विरोधकांचा आरोप. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्य. विधान परिषदेत आजच्या सकाळच्या विशेष सत्रानं कामकाजाला सुरुवात झाली. काल अपूर्ण राहिलेली पुरवणी मागण्यांवरील चर्चा या विशेष सत्रात पुढे सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी या चर्चेत सहभाग घेत अकोल्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीची मागणी केली. राज्य सरकारचा प्रत्येक विभाग किती खर्च करतो हे समजलं पाहिजे, तसंच ज्या विभागानं निधी खर्च केलेला नाही याचा खुलासा आवश्यक आहे, असं शेकापचे जयंत पाटील यांनी या चर्चेत बोलताना सांगितलं. केंद्र सरकारचा निधी राज्य सरकारकडून पूर्णपणे वापरला गेला पाहिजे असं ते म्हणाले. समुद्रकिनारी तैनात सुरक्षा रक्षकांना नोकरीत कायम करावं किंवा त्यांचं वेतन नियमित द्यावं अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभाग घेत परीक्षांमधील गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर कायदा करावा अशी मागणी केली. या कायद्यामुळे परीक्षांमधील पारदर्शकता वाढवण्यास मदत होईल असं पोतनीस म्हणाले. इयत्ता 12वी पर्यंत मराठी हा विषय सक्तीचा करावा अशी मागणीही त्यांनी केली. निवृत्ती वेतन वेळेत मिळावं यासाठी तरतुदीची मागणी त्यांनी केली. भाजपचे रमेश पाटील यांनी या चर्चेत सहभाग घेत मच्छीमारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. 6 किनारी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मच्छीमारांच्या बोटी आणि सुक्या मच्छीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या मच्छीमारांना नुकसान भरपाई सरकारनं द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली. महायुती सरकारच्या काळात आर्थिक नियोजन ढासळलेलं असून आर्थिक नियोजन करताना निकषांना बगल देण्यात आली आहे असं काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी सांगितलं. 71 मतदारसंघात निधीच दिला गेला नाही, त्यामुळे या मतदारसंघातल्या नागरिकांवर अन्याय झाला आहे असं ते म्हणाले. रासपचे महादेव जानकर यांनी या चर्चेत सहभागी होत चारा छावणीची देयकं तात्काळ देण्याची तसंच कृषी क्षेत्राची सद्यस्थिती दर्शवणारा अहवाल जारी करण्याची मागणी त्यांनी केली. शिक्षक सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या चर्चेत सहभागी होत 26,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी केली. अर्धवेळ शिक्षकांना पूर्ण वेळ करून त्यांचं समायोजन करण्याची मागणी देखील त्यांनी केली. शिक्षण क्षेत्रावरील खर्च वाढवणं आवश्यक आहे असं किरण सरनाईक
नाईक यांनी या चर्चेत बोलताना सांगितलं. जीर्ण झालेल्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली. शिक्षक सदस्य किशोर दराडे यांनी शिक्षकांना 100% वेतन देण्याची मागणी या चर्चेत केली. शाळांमधील पायाभूत सुविधा वाढवण्यावर सरकारनं विचार करावा असं ते म्हणाले. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी भरीव तरतूद आवश्यक आहे असं दराडे यांनी सांगितलं. शिक्षकांना इतर कामं देऊ नयेत अशी मागणी त्यांनी केली. दूध उत्पादकांसाठी असलेल्या अनुदानासाठी विद्यमान नियम शिथिल करावेत आणि यासाठीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवावी अशी मागणी भाजपचे सुरेश धस यांनी या चर्चेत केली. राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाच्या जागा तातडीनं भराव्यात, तसंच ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या साखर शाळा सुरू करण्यासाठी सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी धस यांनी केली. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक बैठक घेण्याची सूचना उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी यावेळी सरकारला केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी देखील या पुरवणी मागण्यांच्या चर्चेत सहभाग घेतला. कोकणातील खारफुटी जमिनी संदर्भात सरकारनं निर्णय घ्यावा असं तटकरे म्हणाले. मुंबई गोवा महामार्गावरील पळसपे ते इंदापूर या विभागाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मागणी अनिकेत तटकरे यांनी केली. अडचणीत आलेल्या नागरी सहकारी संस्थांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी सरकारनं 200 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेत केली. या बँकांप्रमाणेच पतसंस्थांना देखील अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आढावा बैठक घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. राज्यातल्या प्रत्येक घटकामध्ये असंतोष आहे, याकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी यावेळी केली. विकास कामांना निधी न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी देखील या चर्चेत सहभाग घेत साताऱ्यातील राजेवाडी तलावाबाबतच्या समस्या मांडल्या. सांगलीतील आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली. सभागृहाचं नियमित कामकाज सुरू होताच महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक 2024 मंजूर करण्यात आलं. तसंच महाराष्ट्र खासगी विद्यापीठ स्थापना आणि विनियमन सुधारणा विधेयक देखील सभागृहानं मंजूर केलं. दुष्काळ सदृश्य किंवा दुष्काळी भागातलं शालेय आणि महाविद्यालयाचं परीक्षा शुल्क यासह अन्य शुल्क माफ करण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी कठोर करण्याच्या सूचना दिल्या जातील असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. उपसभापती नीलम गोरे यांनी हा प्रश्न सरकारच्या लक्षात आणून दिला. सहकारी संस्थांमध्ये सभापतींवर 2 वर्ष अविश्वास ठराव आणता येणार नाही अशी तरतूद असलेलं महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयकाला आज विरोधी पक्षानं आक्षेप घेत हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याची मागणी केली. पूर्वी 6 महिन्यांपर्यंत अविश्वास ठराव आणता येत नव्हता, मात्र या सुधारणेमुळे सभापतींची मनमानी वाढेल असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं. यावर उपसभापती सांगितल्याप्रमाणे सर्व पक्षीय सदस्यांची बैठक घेऊन हे विधेयक पुन्हा आणणार असल्याचं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या महापालिकांमध्ये मुंबई महानगरपालिकेसारख्या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही असं आज मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. अन्य महानगरपालिकांच्या तुलनेत मुंबईची लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा कायदा अन्य महानगरपालिकांमध्ये लागू करणं शक्य होणार नाही असं ते म्हणाले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता कराचा भुर्दंड पडू नये यासाठीचं विधेयक आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक देखील आज सभागृहानं मंजूर केलं. सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम 260 अन्वये मांडलेल्या 2 स्वतंत्र प्रस्तावावर एकत्रित चर्चा आज सुरू झाली. महायुती सरकारच्या काळात मुंबईत गृहनिर्माण आणि गतिशील परिवहन यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मुंबईचं चित्र बदलताना दिसत आहे असं भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेत सांगितलं. सरकार गतिशील असून सरकार कालबद्ध रीतीनं काम करत असल्यामुळे मुंबईच्या विकासासाठी वेगवान काम होत आहे असं ते म्हणाले. मुंबई आणि उपनगरातील भागातील झोपडपट्ट्यांचं समूळ उच्चाटन करून आणि पायाभूत सुविधा उभारून पर्यावरणपूरक विकास अधिक गतिमान करण्याची गरज दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली. या चर्चेत बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे
ठाकरे गटाचे अनिल परब यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. मुंबईच्या काही प्रभागांमध्ये विकास निधी सरकारकडून दिला जात नाही असं सांगत पालकमंत्र्यांना निधी वाटपाचा अधिकार कोणत्या कायद्यात आहे असा प्रश्न परब यांनी उपस्थित केला. शेकापचे जयंत पाटील, भाजपचे रमेश पाटील, काँग्रेसचे राजेश राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे एकनाथ खडसे, भाजपचे राजनाथ सिंग यांनी या चर्चेत सहभाग घेतला. हे समालोचन लिहीपर्यंत ही चर्चा सुरू होती. विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन केलेलं होतं गौरीशंकर घाळे यांनी. वाचक स्वर श्रद्धा वझे यांचा होता. विधिमंडळ समालोचनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित